दीदीला आणि मला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळेच ना तिने आज मॉर्निंगची ड्युटी घेतली होती. तर ती सकाळी 7 वाजता जॉबला गेली आणि दुपारी 3 वाजता ती घरी येणार होती. पण तिची जशी सुट्टी झाली ना, तशी ती डायरेक्ट घरी न येता ती थोडेसे झाडं पण घ्यायला गेली होती. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की तिच्या घरी ना सगळीकडे झाडेच लावलेले आहेत तिने. त्यामुळे ना तिला घरी यायला पण आज थोडा उशीरच झाला होता. तर इकडे आम्ही दोघींनी पण पटकन असं आवरून घेतलं आणि त्यानंतर आलो होतो इथे डीमार्टला. त्यानंतर सुरू झाली होती आमची शॉपिंग. आता इथून पुण्यावरून मी तर काय किराणा घेऊन जाणार नव्हते. तसं तर ना मी काहीच विचार केला नव्हता काय घेणार आहे ते, पण जे मला काहीतरी वेगळं युनिक वाटेल ना तेच मी घेणार होते. तर इथे मला काचेचे ग्लास आणि त्याचबरोबर काचेच्या बरण्या पण ना खूपच आवडल्या होत्या आणि त्याच ना मी लगेच घेऊन टाकल्या. आम्ही दोघींनी पण ना घरात लागणाऱ्या मस्त अशा युनिक वस्तू घेतल्या होत्या, ज्या की ना खूपच सुंदर भेटल्या होत्या. आणि त्यानंतर ना दीदी इकडे तिच्यासाठी शूज पाहत होती, पण तिची साईज काही ते भेटतच नव्हती. तर फायनली इकडे आमची 3 तासांनी सगळी शॉपिंग वगैरे आवरली आणि त्यानंतर आलो होतो इथे बिल काउंटरला. इथे बिल वगैरे केलं. आम्ही दोघींनी पण डीमार्टमधून कोणत्या वस्तू घेतल्या आणि त्या वस्तूंची प्राइस किती आहे यावरती मी ब्लॉग बनवलाच आहे आणि तो ब्लॉग पण अपलोड केलेला आहे. तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ब्लॉग नक्कीच पहा. त्यानंतर निघालो होतो घरी जाण्यासाठी. आता घरी जायला ना आम्हाला पूर्णपणे अंधारच पडला होता. तर इथे आम्ही घरी आलो आणि दीदीने जे येताना झाडं घेऊन आली होती ना, त्याचंच काम इथे दाजी करत होते. आज रात्रीच्या जेवणामध्ये ना अंड्याची भुर्जी करायची होती आणि अंड्याची भुर्जी ना फक्त दाजी आणि मीच खाणार होतो. तर इकडे दीदीने मस्त अशी अंड्याची भुर्जी करून घेतली आणि मी भाकरी बनवून घेतल्या आणि दीदीने तिला मस्त अशी बटाट्याची भाजी पण बनवून घेतली.